नमस्कार मित्रांनो, तर आज तारीख आहे 8 मे 2026. तर आमचा आज गावदेवचा कार्यक्रम आहे बरदगाव नाचताण्याला. तर आमच्यासोबत आमच्या सोनागा नावाचे मॅनेजर धीरज मोरेला विचारा आजचं लग्न आणि गावदेव कुठे आहे ते. धीरज मोरे सांगा, आजचा गावदेव लग्न कुठे आहे? आजचा गावदेव सकाळी परतगाव मध्ये काढायचा आहे आणि परतगाव मध्येच लग्न आहे. आणि परत संध्याकाळचं नियोजन आमच्यावर मुंगशेवाडी तालुका वाई इथं आम्हाला संध्याकाळी जायचं आहे. उद्याचा कार्यक्रम आमचा त्या नियोजनाप्रमाणे राहील. उद्याचा गावदेव सकाळचा आहे, त्यामुळं आज एक गावदेव संध्याकाळचा आहे, तो आज गावदेव करायचा आहे. बरं, आजच्या लग्नाचं टायमिंग किती आहे आपल्या? आजच्या लग्नाचं टायमिंग 2:57 आहे, पण आपल्या मित्रांखातीर आपल्याला लवकर जरा बोलावलेलं आहे. त्यांनी कार्यक्रम उरकायचा म्हणले, त्यामुळे बोलावलेलं. तर आपल्या गाडीत आपला कुठला घोडा आहे? आपल्या गाडीत आपला VIP राणा म्हणून घोडा आहे. VIP राणाची खासियत काय आपल्या? राणाची खासियत म्हणजे असं आहे की त्यानं छोट्याशा वयात, म्हणजे सांगता येणार नाही असं छोट्याशा वयात त्यानं भरपूर असं त्यानं त्याचे ते नाव लौकिक केलेलं आहे. आणि 2 पायाची झलक त्यानं फेमस केलेली आहे. जी 2 पायाची झलक असती नवरदेव घेऊन बसून जायची, त्यानं ते आपली नाव लौकिक केलेली आहे. राणा आपला 2 पायावर चालतोय, त्यामुळं स्पर्धा नियोजन केलेलं आपण. नियोजन कसं झालं त्या स्पर्धेचं नियोजन एकदम उत्तम झालेलं होतं. स्पर्धेच्या नियोजनात कसलाही गालबोट न लागता स्पर्धा ही नियोजन प्रमाणे पार पडली. स्पर्धेला कसलाही गालबोट न लावता असं नियोजन हे सगळं संदेश भैया आमचे मित्र सगळे सहकारी होते, त्यांनी ही स्पर्धा पार पाडली. बरं, आपला सीझन चालू झालाय, कुठल्या तारखेपासून झालाय आणि किती तारखेपर्यंत आपला सीझन चालू राहणार आहे? सीझन आता 21 एप्रिलला चालू झाला होता. 21 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत कामं चांगली चालली. नंतर 30 एप्रिल नंतर 1 तारखेपर्यंत 1 तारखेपासून परत आता 14 तारखेपर्यंत कामं चालू राहणार आहेत. 14 तारखेनंतर परत मुहूर्त काही नसल्यामुळं डायरेक्ट जून मध्ये 19 तारखेपासून मुहूर्त चालू राहणार आहे. आपल्या आता लग्न सराईमध्ये जास्त प्रमाणात कुठल्या घोड्याची मागणी होती आपल्याकडे? आता सांगता येणार नाही, पण कसं आहे माहितीये का, राणा हा फेमस झाला होता गेल्या वर्षी, त्यामुळं गेल्या वर्षीच त्याची कामं बुकिंग झाली होती. काही मित्रांनी तर त्यांना सांगितलं की काही आपल्याला दुसरा घोडा नसला तरी चालेल, पण एक आपला राणा आपल्या लग्नात पाहिजे. आपल्या आता तुम्ही लग्न सराईमध्ये आपण घोड्याची ऑर्डर किती रुपयापर्यंत घेतो? म्हणजे कमीत कमी रेट आणि जास्तीत जास्त रेट सांगा. गावदेव लग्नाचा फक्त घोडा म्हणलं ना आपण, ती घोडा म्हणलं की आपण एका घोड्याची आपली रेट आहे ती आता आपल्या सोबत रान आहे ती रानाची सुपारी आजची आहे ती 14,000 रुपयाची. नुसतं गावदेव श्रीवंदनाची एका दिवसाचं काम आहे. आणि 2 दिवसाचं म्हणलं एका घोड्याची तर 18-19 पर्यंत जाती. कालची आमची सुपारी होती आरपळ फाट्यावरची, ती आमची 19-20 हजाराची सुपारी होती एका घोड्याची. आणि सह बँड जर असला तर 60-65 हजार रुपये कमीत कमी घेतोय आम्ही. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आमच्या सोनागा नावाचे मॅनेजर धीरज मोरे यांनी तुम्हाला सगळी माहिती सांगितली. आता आम्ही निघालोय नागठाणे परतगावला. आता आम्ही पोहोचले सातारमध्ये पोहोचले. आता आम्हाला परतगावला जायला अर्धा तास लागेल. तिथं गेल्यावर तुम्हाला पुढची माहिती दाखवतो. बरोबर, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, न स्किप करता ब्लॉग करत राहा. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अशाच प्रकारचे अजून 10-15 दिवस ब्लॉग बघायला भेटतील. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवत जावा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. राजधानी सातारा. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचले राजधानी साताऱ्यामध्ये. आता आमच्या इंस्टाग्राम
आरामला पण टाकलाय आम्ही राजधानी सातारा ओळख दाखवा आमचे जोडीदार हलगीवाले दाखवा. सोन्यागाने हॉर्स पासवर्ड ह्या पेजला आम्ही टाकले राजधानी सातारा तर आपल्या साताराची ओळख आहे. आमचा सातारा बघून घ्या, असा आमचा सातारा आहे. त्या साताऱ्याची खासियत म्हणजे सातारचा कंदी पेढा आहे. आता इथं कंदी पेढ्याचं दुकान तर दाखवाय नाही, पण आम्ही ब्रिजच्या वरनं निघालोय. तुम्ही बघू शकताय हा आमचा सातारा आहे. एवढं दाखवून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही हॉलवरती पोहोचलोय. हेरंब मंगल कार्यालय तर आम्हाला आता लग्न आहे. आम्ही गावदेव करून आलोय डायरेक्ट इथं हॉलवरती. तिथं आम्ही गाडी लावतोय तर रिवर्स घोडा उतरवणार आहे म्हणून दाखवतो. आमच्या घोड्याला कट्टा बिट्टा काय लागत नाही, आमचा घोडा डायरेक्ट उतरतो. त्यामुळे आमची काय कट्टा बिट्टा बघायची काय गरज नाही आम्हाला. आमचा घोडा डायरेक्ट रिवर्स माघारी उतरतो. तुम्हाला दाखवतो आता घोडा कसा रिवर्स उतरतोय ते तुम्ही बघू शकताय. गाडी थांबवतो. ते पाचवडीचा सोन्यागाण्याचे मॅनेजर आहे तिथं राहणार. आता ते घोडा कसा रिवर्स उतरवतात ते बघा, तुम्हाला आता बघायला भेटेल. आता ते धीरज मोरे घोडा खाली उतरवतात. आमचा घोडा कसा रिवर्स उतरतो ते बघा. बघा आता त्या घोड्याची गडबड चालू आहे. त्याला वाटते असं आता कधी खाली घेतात आणि कधी नाचतोय मी, असं चाललंय त्याला. तर इकडं हेरम मंगल कार्यालय तिथं आपला बँजो थांबलाय. बँजोचं नाव दाखव तिथं. अनुज काय अनुज ऑडिओ 43 हा असा विषय आजचा. आणि हा भरतगावचा ब्रिज आहे. आतमध्ये ह्याच्या पलीकडे भरतगाव आहे. तर तुम्ही बघू शकताय एक आमचा आजचा शो आहे. आता धीरज सर खाली घोडा उतरवत्याल तुम्ही बघा. असा आमचा घोडा रिवर्सनं खाली उतरतो. त्याला कुठल्या माणसाची गरज लागत नाही काय नाही. त्याचं नाव आम्ही ठेवलं VIP राहणार, त्यामुळे काय अडचण नाही. धीरज सर कुठं घोडा बांधायचा आपल्याला? नाही इथंच बांधायचा. सावली इथं असल्यामुळे सावलीत घोडा बांधायचा आपल्याला. गाडी टायमिंग रिवर्स घेऊ का? कमी असल्यामुळे गाडी घेऊ का रिवर्स? गाडी तर रिवर्स लावा. आपल्याला परत गावदेवला गडबड होणार आहे. अशी लाव का उभी? अशी उभी लावा. ओके. गावदेवला परत गडबड होणार आहे आपल्यासाठी. संध्याकाळी आपल्याला राणा आणि सोन्या घोडा घ्यायचा आहे, त्यामुळे गडबड होणार आहे आपली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता धीरज मोरे घोड्याला बांधतात आपल्या. त्यांनी आता गाडीलाच घोडा बांधलाय डायरेक्ट. नको मॅनेजर नको. हा बरं हा धीरज मॅनेजर आता बघा ते बांधतात तिथं. त्याला आता गाडीला बांधून त्याला खायला वगैरे घालणार आहे. त्याला आता गाडीलाच बांधलाय आम्ही. आमचा नवरदेव हॉलवर यायला अजून टाइम आहे. अर्धा तास त्याला आता आराम करून खायला देणार आहे. आता त्यांनी हे असे गाठ मारले पण गाठ सुटून नाही मध्ये झालं. हा उद्या घोडा गायब. सर इकडं मित्रांनो अशा प्रकारे आता त्याला बांधलाय गाडीला. त्याला आता खायला वगैरे घालणार आहे. मॅक एक ठोकायचे की माग. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता धीरज मोरे ते मॅक ठोकतात. आता त्याला माग पायबंद घालणार आहे रशी टाकून. आता पहिलं इथं मॅक ठोकली तिथं काय मॅक गेली नाही. आता दुसऱ्या ठिकाणी मॅक ठोकायची चालली. आता ते ठोकाठोकी चालली तिकडं. आता बघा त्यांना दगड गावा ना, दगड शोधायचा प्रयत्न चालू आहे. आता एक काढलाय दगड, ते फुटण्यामध्ये झालं. हा का मॅकच ठोका ना त्यांना खाली. मॅक नाही आणली म्हणावं आम्ही. तर अशा प्रकारे मॅक ठोकायचं काम चालू आहे तिथं. बघा फुटला दगड. फुटणार आहे म्हणलं की दगड फुटला शेवटी. आता बघा मोठा दगड घेतलाय तर मॅक ठोकतात. आता माग तर मित्रांनो आपण हेरंब मंगल कार्यालय भरतगाव येथे आलेलं आहे. आणि आपल्यावर आत्ता अनुप ऑडिओ कापडगाव लोणंद फलटण मालक अतुल गेंजगे यांचा बेंजो आलेला आहे. बँजोला DJ
नाही डीजे पण आहे आणि बेंजो पण आहे. डीजेच आहे. नाही नाही आपल्याला साथ देणार आहे ते आज बेंजोची. कसं आहे माहिती आहे का, आपल्या रानाला आणि सोन्याला कसं गाण्यांची साथ जशी असेल ना तसं आपला कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला जातो. तसंच आपण आता हॉलवर आलेलो आहे आणि हा हॉलचा परिसर बघत आहे आपण. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आमचा लग्नाचा टाइम झालेला आहे. आता मला नवरदेव बाहेर काढायचा आहे. तर आता आम्ही घोड्याला सजावतोय. तर आमचे सोन्यागाने हॉर्सचे मॅनेजर धीरज मोरे आता घोड्याला सामान घालतात. ते काय काय घालतात ते त्यांना विचारा. जवळ आहे इकडं व्हिडिओ काढायला जवळ आहे. त्यांनी आता काय काय घातलंय ते त्यांना विचारू आपण. धीरज सर सांगा काय काय घातलंय तुम्ही घोड्याला? ही आता खाली जीन घातलेली आहे. हा हे वरती बिडाणासाठी ब्लँकेट लावलेले आहे. हा आता परत एकदा जीन लावायची आहे. हा. तर अश्वक्षेत्रातला यो मोजमाप करून फुगेर घालणारा कार्यकर्ता आहे. असा कार्यकर्ता परत काय भेटायचा नाही आम्हाला. यो आमचा माणूस म्हणजे कट्टर माणूस आहे. आता तुम्ही बघू शकताय ते फुगेर घालायचं चालू आहे त्याला. जीन वगैरे कसं असतं बिडाण एकसारखं लागल्यानंतर नो प्रॉब्लेम. धीरज सर काय टेन्शन म्हणतात ते नाही. बघा आता. आता आपण 2 दिना टाकलेले आहेत. त्याच्यावर काय घालणार आहे आता तुम्ही? हे झूल आहे, याला झूल म्हणतात. आणि जोलीच्या वर काय घालणार आहे? खुगीर असतं ते खुगीर आपण नवरदेव बसतो त्याच्यावर म्हणजे ते खुगीर. ओके काय अडचण नाही. तर अशा प्रकारे धीरज सर आता घोड्याला सजावत्यात. बघा सगळं काम सगळं ऍक्युरेट असतं त्यांचं. त्यांना कोणी तिथं आधी मध्ये हात लावलेला चालत नाही. नाही वैयक्तिक असते कसं विषय सगळा. असतं हे कार्यक्रम रिस्की कार्यक्रम आला एकदम. बिडाण म्हणलं की थांबा इथं थांबा. आता हे फुगेर घालतात ते. त्यांना फक्त पट्टे द्यायला लागतात अलीकडनं. बाकीचं त्यांचं ते सगळं सेट करतात. थांब हा ओके. रानाचे चाहते आमचे बाबा. रानाचे चाहते होते आता आलेले पण बाबा गेले तिकडे. बाबांना दाखवा एकदा तिकडे. रानाचे चाहते आहेत ते. घोडं असलं पाहिजे म्हणते ती. राणा म्हणतात बाबा म्हणतात राणा एक नंबर आहे. यांना आता धीरज सरांना पट्टा मेकरनं दिलाय. आता त्यांचे आवाज डायरेक्ट पट्टा हे फुगीर लावलेलं आहे. फुगेर त्यांनी घातले आता. संदेश सर इथं धरा. धरलं चला आवळा. अशा प्रकारे आता त्या फुगे यार इकडे फुगेराचे पट्टे दाखव की इकडनं. तिकडे जाऊन थांबला उभा राहिलाय. तर तुम्ही बघू शकता आता त्या फुगेराला बेल्ट असतात. ते बेल्ट आवळल्यावरती नवरदेव त्याच्यावर बसतो प्रॉपर. बेल्ट आवळल्या होती नवरदेव इकडे तिकडे हालत नाही वरती बसल्यावरती. तर धीरज सर ते काम ऍक्युरेट करतात एकदम. त्यांना सांगायची गरज नाही पहिल्यापासूनच. हे सगळे ऍक्युरेट विषय असतो त्यांचा. त्यांना फक्त दुसऱ्यांनी हात लावला चालत नाही. तिथे आधी मध्ये हात घालून देत नाहीत ती. असं पट्टा आवाज आहे. पहिला पट्टा आवाला का अजून प्रोसेस चालू आहे आमच्या आवळायची. निवांत होऊ द्या काय अडचण नाही. आता आम्ही रानाला घेऊन जाणार आहे तिकडे. नवरदेव आला नाही अजून. इकडं साऊंड लागलाय. अनुज काय नाव आहे? अनुप. कुठला अनुप? अनुप कुठला आहे? हा अनुज लोणंदचा आहे. तिथं चाललंय आपलं. गाणं लावलं 2-3 वाजवलं त्यांना आतापर्यंत. दुसरा पट्टा द्या. हे दुसरा पट्टा आहे. तरी तुम्ही बघू शकता आता दुसरा पट्टा लावायचा चाललाय. धीरज सर हे जरा दुसरा पट्टा आवळायचा चाललाय. आता कसं आवळायचं बघा. धीरज सर जेवलेत का? हा प्रॉपर मध्ये काय काय होतं जेवायला? धीरज सर जेव्हा सांग की
पुरी भाजी, पनीरची भाजी, गुलाबजाम, पुलाव राईस, डाळ भात, म्हणजे सगळं ओके कार्यक्रम झालाय. पापड. आता काय अडचण नाही. आता आम्ही इथनं डायरेक्ट घेतलं झालं की कुठे जाणार आहे? मुंगशेवाडी. कुठे जाणार आहे? मुंगशेवाडी. मुंगशेवाडीत किती घोडी आहेत आपली संध्याकाळी? संध्याकाळी आपली 2 घोडी आहेत. ओके. ज्यानं महाराष्ट्रात आपलं नाव उज्ज्वल केलं. दुसरं ह्याची माहिती सांगा. हे म्हणजे हे जुन्या पुराणातले जे जुनी लोक वापरत होते ते म्हणजे वाळा. हा. हे वाळ्यानं पाय आणि पैंजण कसे असतात ते पैंजण हे पाय. पण त्या वाळ कशामुळे घालतात ते सांगा की. वाळ घालणं म्हणजे कसं असतं, जी घोडी नसतात ना त्यांनाच ती वाळ घालते. म्हणजे पाय उचलून टाकण्यासाठी का? पाय उचलून टाकते ती. परत कसं असतं 2 पायाच्या घोड्यांना 1 नंबर वाळ. ओके. बस. अबे अजून इथं छाती पट्टा चालला. छातीचा पट्टा राहिला नाही, होऊ दे. 1 तास व्हायचा. आता केलं चालू. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. आता ही सेफ्टी म्हणून ते धीरज सर त्यांना काय लावतात ते विचारा. हे सेफ्टी म्हणजे बेल्ट आहे. हे छाती बेल्ट आहे जेणेकरून खोगीर मागं सरू नये. परत आपलं जे घोड्याच्या अंगावर आपण हे सामान वगैरे जिन वगैरे लावलेलं आहे, खोगीर लावलेलं आहे, ते मागं सरू नये यासाठी आपण सेफ्टी बेल्ट लावलेला आहे. सेफ्टीचा विषय बघतोय. आता हे काय घालताय तुम्ही? हा एक आपण हार घालतो, शोपीस साठी आपण हार घालतो. आपण भरपूर हार घालत नाही कारण घोडा नाचकामाचं कसं होतं, हार तोडते ती, पाय घालते ती हारामध्ये, त्यामुळे ते आपला एकच हार. हा प्रोफेशनल हार आला. प्रोफेशनल हार आहे. बरोबर आहे. हे पटलंय आपल्याला. हे कोणाचं पण काम नाही का? नाही कसं आहे माहितीये का, नुसतंच गाजाबाजान मला बघा ह्यातली ही कला नव्ह. ही कला म्हणजे कशी कला दाखवायची असती. हा मोड्या आहे. यानं घोड्याचं नियंत्रण केंद्रित राहतं जेणेकरून घोडे बुजणे हा भानगड राहत नाही. याला दोन्ही बाजूला, ह्या बाजूला आणि या बाजूला अंधारी नावाच्या 2 ढापण्या आहेत. त्या आपण लावल्यानं थोड्या वेळानं लावणार आहे. ओके. तुम्ही बघू शकता आता आम्ही त्याला घेऊन निघालो तिकडे लग्नाच्या इकडे. आता नवरदेव पसवणार आहे. गॅप असा राहणार नाचतो आपला. तिकडं हो. हळूहळू गोष्टी करायच्या. तिकडं हो माणसं बघ. बस. ओके.
लाव की इकडून कन्फ्युज म्हणजे आवाज बस आता करायचं सोडायचं नाही आता करून चालू नवरदेव ऐका नवरदेव ना अजिबात नाही पुढे करता नवरदेव फक्त पुढे द्यायला उचलायला